नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया महाराष्ट्रातील ठळक घडामोडी। तुम्हाला परत गुंडफुंडांचे सरकार आणायचं आहे का? यांची गुंडगिरी एकाधिकारशाही संपवा असे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना नेते रामदास कदम, नारायण राणे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दापोलीतील सभेत जोरदार टीका केली आहे। जेव्हा आपण आपलं सरकार म्हणून अभिमानाने मागे बघतो तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो, आपल्या काळात 2.5 वर्षाच्या काळात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यामध्ये आणली, महाराष्ट्रामध्ये आणली। 6.5 लाख कोटीची गुंतवणूक। जे करार केले होते आपण, कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलेलं, जगात कोणी कुठे जात नव्हतं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून असेल आणि थोडं जेव्हा आपण लॉकडाऊन उचलला त्यानंतर मी पाहायला लागलो हे मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम होत होते आणि उद्योगपतींचा विश्वास जगभरातून एका व्यक्तीवर होता। त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। जसं आपण सगळे त्यांना कुटुंब प्रमुख समजतो तसं उद्योगपती देखील सांगायचे आणि अजूनही सांगतात की या राज्यासाठी नेतृत्व करण्यासाठी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील तर आम्ही या राज्यात गुंतवणूक घेऊन येऊ, कारण ते एक राजकीय स्थिरता आणतात। आणि जसं हे 40 स्टोर, हे गद्दार, घोटाळेबाज, खोके काढतात, धोके देतात असं करत नाही, स्वतःबद्दल विचार करत नाहीत, विचार करतात ते म्हणजे जनतेचा करतात। आणि ते करत असताना आपण कुठेही कामगारांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं। जे केंद्र सरकारने जे कायदे शेतकऱ्यांसाठी असतील किंवा आपल्या कामगारांसाठी असतील, 3 काळे कायदे जे आणले होते त्याचा विरोध आपण केला, ह्या राज्यात आपण लागू केला नाही। कारण आज आपण पाहतोय आपल्या राज्यात नवीन गुंतवणूक येत पण नाहीये, नवीन उद्योगाच्या कुठेही संधी येत नाहीत, नवा रोजगार निर्माण होत नाहीये, पण जे आहेत ते देखील टेम्पररी होत आहेत। ते फिक्स्ड एम्प्लॉयमेंट आहे, ती पण थोडी अशी टेम्पररी कामगार होणार की काय अशी भीती वाटायला लागली। आपण सांगितलं आम्हाला उद्योगपती पण महत्त्वाचे आणि कामगार पण महत्त्वाचे। जर उद्योगपती असले तर कामगार असतील, कामगार असले तर उद्योगपती असतील। जर ह्या राज्यामध्ये उद्योग नवीन आले, गुंतवणूक नवीन आली तर आणि तरच आपलं राज्य पुढे जाऊ शकतं। पण आज आपण ऐकतोय, पाहतोय गेल्या 2 वर्षामध्ये मागोमाग एकनाथ शिंदे गद्दार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर, अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर स्वतःचे खोके सोडून ह्या राज्यात एक तरी नव्या रुपयाचे गुंतवणूक आपल्या राज्यात तुम्ही ऐकली का? ऐकलं? मी तुम्हाला 1-2 नावं सांगतो, ती गेली कुठे मला सांगा। वेदांत फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीची गुंतवणूक गेली कुठे? बलड्रग पार्क या रोह्यामध्ये येणार होता, गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क छत्रपती संभाजीनगर ते ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो, गेलं कुठे? सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलं कुठे? एअरबस टाटाचा प्रकल्प गेला कुठे? 40 स्टोर पळाले कुठे? हे महाराष्ट्राला माहिती आहे, हे जगाला माहिती आहे की यांनी सगळं पाठवलं गुजरातला, कारण गुजरातला यांना थँक्यू बोलायचं होतं। आज आपण पाहतोय परिस्थिती अशी झाली आहे की माझ्या महाराष्ट्रातला तरुण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, कुठेही मी गेलो, कुठच्याही तालुक्यात गेलो, मग ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, मला विचारत आहे की आदित्य आपल्या नोकरीचं काय, रोजगाराचं काय, कुठेतरी संधी मिळणार की नाही मला? हे सगळे जे तरुण आहेत ते कुठेही माथेवर मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी सिख आहे, मी ईसाई आहे, मी पारसी आहे लिहून येत नाही। त्यांना पाहिजे ते फक्त नोकऱ्या पाहिजेत, रोजगार पाहिजे। आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे, हृदयात राम आणि हाताला काम। भाजपचं किंवा एकनाथ शिंदेचं जे हिंदुत्व ते स्वतःच समजतात, ते काय मानतात स्वतःला, ते घर जाळण्याचं हिंदुत्व आहे, आपल्या घरातली चूल पेटवण्यातलं हिंदुत्व। पण जसं मी तरुणांसाठी सांगतोय की आपलं सरकार आल्यानंतर आपण या राज्यात पुन्हा एकदा उद्योगधंदे आणू, गुंतवणूक आणू, रोजगार निर्माण करू। पण आज जो बेरोजगार तरुण आहे त्या बेरोजगार तरुणांना आपण महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक महिन्याला 4000 रुपये देणार आहोत, बेरोजगारी भत्ता म्हणून देणार आहोत। पण पुढे नोकऱ्या शोधायच्या का? नाही तर असंच आनंदात राहायचं नाही, तर हे सरकार काय वेगळं? पण आज ही गरज आहे, ही गरज खरोखर आहे। अमोल भैया तुम्ही आज मंचावर आहात, मुंबईत आपण जे काम केलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे। बेलापूर मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी आपल्या मतदारसंघात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बॅनर लावले आहेत याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांनी केली असून ते बॅनर काढून कारवाई करावी आणि त्यांची उमेदवारी अर्ज बाद करावा अशी विनंती मनसे उमेदवार गजानन काळे यांनी केली आहे। स्वतःला नवी मुंबई ही जहागीर समजणारे, इथे घराणेशाहीतून आलेले जे उमेदवार आहेत संदीप नाईक, हे आता निवडणूक आयोगाला सुद्धा जुमानत नाही असं दिसतं। कुठलाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला किंवा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय कुठलेही बॅनर लावता येत नाही।
त्यांनी ज्या जागा निश्चित करून दिल्या त्याच्याशिवाय कुठल्याही जागेवर बॅनर लावता येत नाही। मात्र बेकायदेशीररित्या संदीप नाईकांनी 27 बॅनर या मतदारसंघात लावले। त्याची रीतसर तक्रार आज आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे। ताबडतोब हे बॅनर काढले जावेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आज आम्ही केली। अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? आता अधिकाऱ्यांनी तात्काळ बॅनर काढले जाईल हे सांगितलंय। आम्ही गुन्हा दाखल करा आणि उमेदवारी अर्ज बाद करा याचाही पाठपुरावा सोबतच त्याच्या केलेला आहे। जयगड येथील हेलिपॅडवर महायुतीचे स्टार प्रचारक आणि शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली। हेलिकॉप्टरच्या तपासणी दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करण्याची तयारी दर्शवली। त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत तपासणी करण्यास सांगितले। यावेळी मंत्री सामंत म्हणाले, निवडणूक एक लोकशाहीचा सण आहे। या सणाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे। नाशिकपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता महायुती आणि महाविकास आघाडीचा वाद टोकाला गेल्याचं बघायला मिळत आहे। आज सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांची गाडी भाजप समर्थकांनी फोडल्याचा आरोप महाविकास आघाडीचा कार्यकर्त्यांनी केलाय। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांचा कार्यकर्ता हा मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप भाजपाच्या समर्थकांनी केलाय। यावरून सुप्रिया सुळे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर असे सगळे गुंड माझ्याकडे नसून समोरच्या उमेदवाराकडे असल्याचा आरोप गणेश गीते यांनी केलाय। व्हायरल व्हिडिओमध्ये पैसे दिसत नाही, आमचा कार्यकर्ता हा स्लिप वाटत असल्याचा खुलासा गणेश गीते यांनी केलाय। जो निवडणूक सुरू झालेली आहे आणि या सगळ्या निवडणुका वेगळ्या प्रकाराला तेच नेता आहे, तेच जातीपातीचं राजकारण करताय, नाही तर इथले नागरिक खूप सुज्ञ आहे। ठीक आहे, आता हे माझं मी ओबीसी समाजात नाही येतो, त्यामुळे त्यांनीच काही मध्यंतरी काल परवा मेसेज पण व्हायरल केले की मराठा कार्ड एकत्र करावं लागेल। असं मराठा समाज पण असं त्यांचं ऐकणार नाही। मराठा समाजाला पण माहिती आहे की हे किती दिवस समाजाबरोबर राहता, हे फक्त निवडणुकीचे 20 दिवस समाजाबरोबर असतात आणि निवडणूक ही 100% सामाजिक स्तरावर होणार नाही। मराठा समाज माझ्याबरोबर आहे आणि एकदम चांगला प्रतिसाद आहे त्या ठिकाणी, त्याच्यामुळे त्यांच्या भूलथापांना लोक बळी पडणार नाही। त्याचं कारण लोक आता 50 वर्ष भूलथापाच देत आहे। मग त्यांनी इतका विकास केला असता मतदारसंघाचा तर त्यांना डमी गणेश गीते आणण्याची गरज पडली नसती, त्यानंतर या माझ्या भावावर प्राणघातक हल्ले करण्याची गरज पडली नसती, ही गुंड पाळण्याची गरज पडली नसती। माझ्याकडे आहे का एक गुंड दाखवा इथं माझ्यावर फिरताना दिसतो का तुम्हाला कोणी? एक माणूस, काही कारणच नाही ना। निवडणूक ही संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे आणि संविधानाचा आदर केला पाहिजे। आता त्यांना संविधानच बदलायचं आहे, त्यामुळे ते तर आदरच करू शकत नाही। त्यामुळे हे सगळं चुकीचं चालू आहे आणि जे लोकांना ज्या पहिले नोटिसा निघायला पाहिजे होत्या आज CP साहेबांनी कबूल केले का आम्ही ह्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढू। आता पप्पू मानेसारखा माणूस तो येतो तिथं शिवीगाळ करतो, जे व्हिडिओ व्हायरल झालेले, आणि पैसे जर असते तर डिपार्टमेंटनी पैशाची बातमी दिली नसते का तुम्हाला? तिथं पैसे असते तर, कारण येऊन फक्त शिव्यागाळा करायची, लोकांचं काम डिस्टर्ब करायचं, हे गोरगरीब कार्यकर्ते यांना वेड्यात काढायचा धंदा चालला आहे की त्यांना तर परेशान केलं म्हणजे यांचे माणसं फिरणार नाही, यांच्यावर लोक निघून जातील, हा त्यांचा एकदम प्रामाणिक हेतू आहे। हे बघा, त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केलेले त्यांच्या पेजला, तिथं कुठं पैसे दिसत आहे का, काही दिसतंय का? ते कार्यकर्ता स्लिपा वाटत होता। माझी गाडी तर पंचवटी पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटनेच नेली, त्यामुळे तिथं पैशाचा याचा काही संबंध नाही। हे उगाच स्वतःचे दुसऱ्याची बदनामी करण्याचा प्रकार चालू आहे। यांनी ह्या मतदारसंघात जे गुंड पाळले ते गुंड अर्धे त्यांच्यावर उलटले आणि अर्धे त्यांच्याबरोबर आहे, त्याचा हा उपद्रव आहे आणि हा सगळा जनतेचा आक्रोश आहे। कारण जनतेला याच्यातनं फार उपद्रव झाले गेल्या 5 वर्षामध्ये। अनेक ठिकाणी लोकांच्या जागांवर कब्जे मारले, त्याला कंपाऊंड केले, हे काही जनतेला माहीत नाही, नवीन थोडी। आणि या ठिकाणी जर असे क्रिमिनल माइंड लोक, जो माझ्या भावाची शेखर डिकले, समजा त्यांचा लहान भाऊ आहे, माझा भाऊ त्याला सांगत होता की आपण मागच्या वेळेस मी तुमचा प्रचार केला आहे, तो गच्ची धरतो आणि ही डिकलींची संस्कृती का? माझ्या भावाला तो म्हणे की तुला नंग करू, मी डिकलीची अवलाद आहे, तुझ्याकडे बघून घेईल, ही डिकली आहे का? आणि ही संस्कृती का महाराष्ट्राची? म्हणजे दादागिरी, त्यांची दादागिरी ही मोडीत निघाली पाहिजे। 50 वर्षापासूनची जी लोकांना दाखवायचं आम्ही खूप सभ्यपणाचा आव आणायचा आणि असभ्यपणाचे सगळे लक्षणं करायचे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ह्या अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही। कारण हे असे गुंड आणि त्या गुंड परत पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावर पण पोलीस निर्णय नसतील घेत, तर म्हणून CP ऑफिसला या ठिकाणी गेलो नाही। मी सुप्रियाताईंसोबत गेलेलो नव्हतो। सुप्रियाताईंची आज या ठिकाणी सभा होती आणि माझी प्रचार रॅली चालू होती
नाग चौक आणि जुना आडगाव नाका त्या परिसरात हा प्रकार घडला। तेव्हा मला फोन आला, आम्ही प्रचार रॅली बंद केली आणि बंद करून पंचवटी पोलीस स्टेशनला गेलो। पण तिथंही जे गुंड आहे ते उजळ माथ्याने तिथं आले आणि त्यांना कोणी काही बोलायला तयार नाही। 25-25 जण परत तिथं आले। मग मी साहेबांना म्हटलं की या ठिकाणी साहेब काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे। ते म्हणे भाऊ तुम्ही विचार करा की काय करू। म्हटलं विचार करण्यापेक्षा ॲक्शन व्हायला पाहिजे, हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे तुम्ही। ते म्हणे मला आज CP सर बोलले की आम्ही 400 लोकांना नोटीस दिल्या। 400 लोकांना नोटीस जरी दिल्या तर त्याच्यात 200 असे असतील का त्यांचा गुन्हा म्हणजे तो गुन्हाच नाही आहे। आणि जर असे रेकॉर्डवरचे गुन्हेगार जे हिंदू मुस्लिम दंगलमध्ये होते, त्यानंतर मर्डर केसेसमध्ये आहेत, त्यांना नोटिसाने ते खुलेआम रस्त्यावर फिरत आहे। त्यामुळे मी CP साहेबांकडे गेलो आणि सुप्रियाताई इथं निघाल्या एअरपोर्टवरनं यायला, तर मग मी त्यांना हा प्रकार सांगितला। तेव्हा मी येत नाही, मला सभा घेणं महत्त्वाचं नाही आहे, मला हे थांबवावं लागेल। मग त्या माझ्याबरोबर त्या माझ्याकडे आल्या CP ऑफिसला। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र फक्त कटेंगे आणि बटेंगे भाषा बोलू लागल्या। आपल्या अपेक्षा भंग झाल्या आहेत। पूर्वीसारख्या भाजप राहिलेलं नाही। निवडणुकीच्या काळातच घटना पाहता राज्य सरकार आपल्या कार्यकर्त्यांचा चुका दुर्लक्ष करत आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही। हा शेवटी संस्काराचा भाग असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर संताप व्यक्त केलाय। मला खूप अस्वस्थ करणार आहे। मी माझ्या भाषणात तिथे बोललो, याचं कारण असं त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय। त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात। माझ्या आत्या ND पाटलांच्या मिसेस माई आत्या, त्यांची आणि त्यांचे तर फार कौटुंबिक संबंध आहेत। मग अस्वस्थ करणार आहे। कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाहीये, पण एका लोकप्रतिनिधी असेल किंवा तुम्ही आता मीडिया मधले किती लोक आयकॉन्स होतात ना, आपण त्यांना रोज टीव्हीवर बघतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे हा तर आपल्या ओळखीचा आहे, आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतं, पण असा तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी टीव्हीवर बघून बघून। तर लोकप्रतिनिधी असेल, मीडिया मधले लोक असेल, यांच्याकडे प्रेमाने बघत असतात। आणि जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशी भाषा जर वापरायला लागले, आणि त्यातून आम्ही महिला आहोत, एक महिला असणार आहे, महिला असणं आमच्यावर झालेले संस्कार, म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही। आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराजांनी शिकवलं। त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचं, आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे, पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो, त्याच्यात काही कमी वीक स्ट्रॉंग नाही, पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे। आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा, आणि ती पण कार्यकर्त्यांना, ती वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यां पदाधिकाऱ्यांकडून दिसते। हे अस्वस्थ करणारे, कारण का ओरिजिनल BJP फार चांगला पक्ष होता। मी स्वतः त्यांच्या बरोबर जरी विरोधात ते होते, फार जवळून त्या नेत्यांना पाहिले। ओरिजिनल BJP हा चांगला पक्ष होता। हे 2.0चा हा प्रॉब्लेम आहे। आधी असे कधी बघितलंय का तुम्ही? जेव्हा अटलजी होते, सुषमाजी होत्या, आमचे अरुण जेटली साहेब होते, ते असे नव्हते हो। ते अशी भाषा, अशी कृती कधी म्हणजे ध्यानी मनीच नाही। त्यांची भाषणं आम्ही कौतुकाने ऐकायचो, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं, त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं, आम्ही शिकलो त्याच्यातून। पण ज्या पद्धतीने आज हे भारतीय जनता पक्ष 2.0, मी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करत नाही, 2.0 वर करते, कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप। महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स या राज्यात उत्तम असेल, मी त्यांच्यासारखी भाषण नाही करत, अबकी बार 400 पार वगैरे असलं आम्ही नाही करत। आणि मला वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते, आणि ती फार हुशार आहे, अतिशय संवेदनशील आहे। जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल, जे महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते, ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्माना आणि स्वाभिमानासाठी। अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल, आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत, त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीतील जयगड खंडाळा येथे जाहीर सभा घेण्यात आली। या सभेला संबोधित करताना मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय। त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त लीड मिळेल असा विश्वास देखील मला आहे, असे प्रतिपादन यावेळी मंत्री उदय सामंत यांनी केले। 3 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना जाऊन सांगण्यात आलं की जर महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आलं
तर मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना हा देश सोडावा लागेल. मी तुमचा दोष आहे अजिबात म्हणणार नाही, पण काही लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्या मोहल्ल्यामध्ये येऊन सांगायला कमी पडलो आणि त्याची प्रचिती अशी आली की मोहल्ल्यातल्या प्रत्येक माझ्या महिला भगिनीनं, प्रत्येक माझ्या बांधवानं त्या गैरसमजावर विश्वास ठेवून महायुतीच्या विरोधामध्ये मतदान केलं. तरी मी रागावलेलं नाही, कारण शेवटी आम्हीच तुमच्याकडे येऊन सांगण्याला कमी पडलो. त्याच्यामध्ये तुमचा दोष असू शकत नाही, तो आम्ही सगळ्यांनी आमचा दोष मानला. पण त्याच्यानंतर काय झालं, राहुल गांधी जे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत ते अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी काय सांगितलं, यदा कदाचित भारत देशामध्ये माझं सरकार आलं तर मी भारत देशातलं सगळं आरक्षण रद्द करणार आहे. ह्याचा विचार देखील मुस्लिम बांधवांनी केला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्ही कोकणी मुस्लिम म्हणून राहता, तुम्हाला जे ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा राहुल गांधींनी काढून घेणार म्हणून सांगितलं. आमच्या तिलोरी कुणबी समाजाला जे ओबीसीचं आरक्षण आहे ते देखील राहुल गांधींनी काढून घेणार म्हणून सांगितलं. आमच्या दलित बंधू भगिनींना जे आरक्षण आहे ते देखील त्यांनी काढून घेणार म्हणून सांगितलं. जेवढे जाती धर्माचे आरक्षण आहेत ती आम्ही सरकार आल्यानंतर काढून घेणार हे राहुल गांधींनी सांगितलं. आणि म्हणून मला मुस्लिम बांधवांसकट सगळ्या जमलेल्या माझ्या मतदारांना विनंती करायची आहे की खरं काय आणि खोटं काय हे आपण कधीतरी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज कुणबी समाज या जिल्हा परिषद गटामध्ये 70 ते 72% कुणबी समाज आहे. ठीक आहे, अनेक गोष्टी पसरवल्या जातात, अनेक गोष्टी तुम्हाला येऊन सांगितल्या जातात, पण मी तुम्हाला 1965 सालची एक आठवण करून देतो. आणि माझा देखील जन्म झालेला नव्हता. 1965 सालामध्ये काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या सरकारनं आपली जी तिलोरी कुणबी जात होती ही नामशेष केली आणि नुसती कुणबी समाजाची जात त्या संपूर्ण कोकणामध्ये ठेवली. त्या दिवसापासून लोकनेते शामराव पेजे साहेब असतील, शिवाजीराव जडेर साहेब असतील, शिवाजीराव घोटाळे साहेब असतील, या सगळ्यांनी केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे एक मागणी केली की 1965 सालापासून जी आमची तिलोरी कुणबी जात नामशेष करण्यात आलेली आहे त्याचं पुनर्जीवन करावं आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा. ही भूमिका त्यावेळी तत्कालीन कुणबी समाजाच्या सगळ्याच नेते मंडळींनी घेतली, पण कुणी दखल घेतली नाही. मला अभिमान आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांकडे ज्यावेळी आम्ही सगळे मिळून गेलो, त्याच्यामध्ये आमचे अशोक वालम होते, आमचे रामभाऊ गराटे होते, आमचे शांताराम मालक होते, आम्ही सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 1965 सालामध्ये नामशेष झालेली तिलोरी कुणबी जात ही महायुतीच्या सरकारनं पुनर्प्रस्थापित केली आणि आज कुणबी नावासमोर तिलोरी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आपली जात 83च्या सूचीमध्ये आली. रस्त्याची कामं होत असतात, पाण्याची कामं होत असतात, वैयक्तिक कामं देखील होत असतात, पण ज्या काँग्रेसच्या सरकारनं, या महाविकास आघाडीच्या सरकारनं आपली तिलोरी कुणबी जात संपवण्याचा प्रयत्न केला, ती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलंय याची जाणीव देखील माझ्या कुणबी बांधवांना आणि भगिनींना असली पाहिजे. मुलुंडमध्ये कुणबी बांधव शिकायला जातात, त्या ठिकाणी छोटंसं वसतिगृह होतं. न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारमधून घेतली गेली आणि त्याची प्रचिती ही आहे की तुम्ही महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवलाय. आज मला अजून आठवतं, राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर माझी एक अपेक्षा होती की माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे जाती धर्माची लोक राहतात त्यांचं सामाजिक भवन असलं पाहिजे, त्यांचं समाज भवन असलं पाहिजे. आणि मी अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रातला रत्नागिरी तालुका एकमेव असा तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या भवनासाठी MIDCनं 50 लाखाची जमीन ही मोफत दिलेली आहे. त्याच्यामध्ये भंडारी समाज आहे, मराठा समाज आहे, कुणबी समाज आहे, मुस्लिम बांधव आहेत, वाडी समाज आहेत, जेवढे आपल्याकडे समाज आहेत त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली. आणि हे काय केलं तर अजून एक दालन आपण असं उभं करतोय. आज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचं आणि मुलींचं लग्न करत असताना एखादा हॉल जर बघायचा असेल तर किमान त्याचं भाडं 80,000 ते 1 लाख रुपये असतं. पण आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेत नाही. रत्नागिरीमध्ये आम्ही असं एक मंगल कार्यालय बांधतोय की पुढच्या वर्षीपासून माझ्या गरीबातल्या, गरीब कुटुंबातल्या मुलाला देखील दिमागदार पद्धतीने त्या मंगल कार्यालयामध्ये लग्न करता येईल. त्या फक्त मंगल कार्यालयाचं भाडं 5,000 रुपये आहे. ते शासकीय असल्यामुळे 5,000 रुपये आहे. पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत
त्यांना ते मंगल कार्यालय शासन मोफत देखील आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. आणि हा पहिला संकल्प आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये होतोय, माझ्या मतदारसंघामध्ये होतोय आणि आपण हे करतोय. म्हणून महाराष्ट्राच्या 52 ते 53 मतदारसंघामध्ये अशा मंगल कार्यालयाची निर्मिती होते. आणि म्हणून जे काही कमी पैशामध्ये आपल्याला देता येईल, जे काही स्वस्तामध्ये आपल्याला देता येईल ते देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला. आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो, ज्या ज्या ठिकाणी मी जातो प्रचाराला त्या ठिकाणी कुठे कुठे आठवडे बाजार असतात. मध्ये पावसला गेलो होतो, पावसला तिथे उतरलो, अनेक लोकांनी सांगितले साहेब तुमच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. पावसमध्ये आठवडा बाजार सुरू झाला. जाकादेवीला आठवडा बाजारात गेलो, त्या लोकांनाच आपला आशीर्वाद द्यावा ही मनापासूनची माझी आपल्याला विनंती आहे. 2004ला पहिल्यांदा आमदार झालो. पटवर्धन साहेब लाचारासारखा उद्योगमंत्र्याकडे जायचो, लाचारासारखा. जे कोण उद्योगमंत्री झाले कदाचित त्याच्यात दोष नाही, परंतु प्रत्येक उद्योगमंत्र्याकडे गेलो आणि उद्योगमंत्र्याला सांगितलं की माझ्या बेरोजगार तरुण आणि तरुणींना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी 2-2.5 हजार लोकांचा रोजगार देणारी एखादी कंपनी रत्नागिरीमध्ये आणा. पण कुणी आणली नाही. पण तुमच्या आशीर्वादानं 2022ला मीच राज्याचा उद्योगमंत्री झालो. आणि मी राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर मला सांगताना आनंद आहे की 19,550 कोटीचा देशातला पहिला सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट रत्नागिरीच्या चंपक मैदानामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि मी ठामपणाने सांगतो महिला भगिनींना, महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रात एवढाच. अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र G24.